नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या केपी एज्युकेअर या एज्युकेशनल चॅनलवर. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जर आपला UN नंबर माहिती नसेल तर तो कसा माहिती करून घ्यायचा याच्याविषयी माहिती पाहिली. त्याच्यानंतर आपण आपला माहिती झालेला UN ॲक्टिवेट कसा करायचा याची सुद्धा आपण माहिती बघितली, तो ॲक्टिवेटही करून घेतला. या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, UN नंबरचं लॉग इन करून तुम्ही तुमची eKYC कशी अपडेट करायची ते बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जाऊया आपल्या क्रोम विंडोजमध्ये मी सर्च करतोय EPFO लॉग इन. EPFO लॉग इनचा ऑप्शन क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला UNचा ऑप्शन दिसेल. UNवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला एक अलर्ट पॉपअप दिलं जातं, त्याला ओके करायचं आहे आणि उजव्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला एक लॉग इन फॉर्म दिसतोय. मागच्या वेळी जो आपण ॲक्टिवेट UN केला, UN सोबत जो पासवर्ड आपण सेट केला तो पासवर्ड वापरून आपण या ठिकाणी काय करणार आहोत, लॉग इन करणार आहोत. सो मी माझा UN नंबर या ठिकाणी एंटर करतो. UN नंबरच्या खालोखाल जो पासवर्ड आपण सेट केलाय तो पासवर्ड आपण इथं टाकूया. त्याच्या खाली इमेज कॅप्चा दिलाय ज्याच्यामध्ये काही लेटर्स दिलेत. ती लेटर्स जशीच्या तशी कॅपिटल स्मॉल जशी असतील तशी या ठिकाणी टाईप करून आपण काय करणार आहोत, साइन इन म्हणणार आहोत. साइन इनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इनचं सेकंड फॅक्टर ऑथेंटिकेशन पूर्ण करावं लागतं, ज्यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जातो. तो OTP या ठिकाणी आपण टाकायचा आहे. सो मी OTP टाकतो. इथं परत एकदा आपल्याला कॅप्चा इमेज दिलेली आहे, त्याच्यातले लेटर्स मी या ठिकाणी टाईप करतो आणि काय करतो, आता सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर आपण या ठिकाणी आपल्या डॅशबोर्डवर येतोय. एक अलर्ट येतो. परत डॅशबोर्ड आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला UN कार्ड, अकाउंट सेटिंग असे वेगवेगळे ऑप्शन बघायला मिळतील. या ठिकाणी काही अलर्ट मेसेजेस सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. उजव्या बाजूला मेंबर प्रोफाईल आहे, ज्यामध्ये आपले डिटेल्स आपल्याला बघायला मिळतात, ज्यामध्ये आपले काय काय डिटेल्स आहेत ते सगळ्यांची लिस्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. ज्याच्यामध्ये आपलं नाव, UN नंबर, बर्थ डेट, ज्याच्यामध्ये आपला आधार नंबर, पॅन नंबर, बँक अकाउंट, मोबाईल. आता इथं काहीच नाही आहे, तेच आज आपण काय करणार आहोत, ॲड करणार आहोत. त्याच सेक्शनच्या समोर जे एडिट बटन आहे त्याच्यावर क्लिक करून मी पुढे जातो. या ठिकाणी पॅन कार्डचा ऑप्शन मी या ठिकाणी सिलेक्ट करतोय आणि त्याच्यामध्ये मी काय करणार आहे, आता माझा पॅन नंबर टाकणार आहे. पॅन नंबर टाकल्यानंतर खाली एक कन्सेंटची टिक मार्क आहे, ती टिक मार्क करून आपण काय करणार आहोत, ह्या रेकॉर्डला सेव्ह करणार आहोत. रेकॉर्ड सेव्ह बटन दाबल्यानंतर आपल्याला या ठिकाणी परत एक OTP पाठवला जातो आणि तो आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आपल्याला मिळतो. तो OTP आपण या ठिकाणी पुन्हा एकदा एंटर करूया, नवीन आलेला, आणि सबमिट करूया. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी 3 टेबल्स ओपन होतील. परत आपण त्याच स्क्रीनवर येऊ आणि या ठिकाणी तुम्ही बघत असाल आपलं जे डॉक्युमेंट आपण आत्ता ॲड केलं ते KYC पेंडिंग फॉर अप्रुव्हलच्या टेबलमध्ये गेलेलं आहे. इथं 3 टेबल दिसत आहेत, ज्याच्यामध्ये खाली रिजेक्टेड KYC, त्याच्यानंतर पेंडिंग KYC आणि वर जी आहे त्याच्यावर आहे ती करंटली ॲक्टिव्ह KYC. सो त्याच्यानंतर आपण आता आपलं दुसरं डॉक्युमेंट, दुसरी KYC करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, बँक डिटेल्स ॲड करणार आहोत. सो इथं तुमचं नाव बाय डिफॉल्ट येतं. त्याच्या पुढं तुम्हाला आता तुमचा जो बँक नंबर आहे, बँक अकाउंट नंबर, तो बँक अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्या खालोखाल तुम्हाला कन्फर्म बँक अकाउंट नंबर म्हणजे तोच नंबर परत एकदा टाईप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला बँकेचा जो IFSC नंबर दिलेला असतो आपल्या अकाउंटसाठीचा, जो IFSC नंबर दिलेला असतो तो IFSC नंबर आपण इथे टाकायचा आहे. IFSC नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय IFSC म्हणून एक ऑप्शन आहे, तो क्लिक केला की तुम्हाला व्हेरिफिकेशन होतं तुमच्या IFSCचं आणि तो बरोबर आहे की नाही हे तुम्हाला या ठिकाणी काय केलं जातं, दाखवलं जातं. त्याच्या खाली परत एकदा कन्सेंटची टिक आहे, त्या कन्सेंटच्या टिकला क्लिक करून आपण काय करायचं आहे, ह्या रेकॉर्डला सुद्धा आपण सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला यांच्याकडनं एक OTP पाठवला जातो. तो OTP आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर येत असतो. तो रजिस्टर्ड नंबरवर आलेला OTP आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे
आणि पुन्हा एकदा हा फॉर्म आपण सबमिट करणार आहोत. सो अशा प्रकारे आपण आपले 2 डॉक्युमेंट्स या ठिकाणी ॲड केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपलं बँक अकाउंट नंबर आणि दुसरा आपला पॅन कार्ड नंबर. सो या ठिकाणी तुम्हाला त्याचे स्टेटस बघायला मिळतील. वेगवेगळे कॉलम्स आहेत ज्याच्यामध्ये सगळे आपण भरलेले डिटेल्स आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि हे पेंडिंगच्या टेबलमध्ये जातात. याच्यामध्ये एक रिमार्क्स नावाचा एक कॉलम आहे ज्याच्यामध्ये लिहिलं गेलं आहे की तुम्ही तुमच्या एम्प्लॉयरला कळवा, त्यांच्या एंडने त्यांना हे जे काही पॅन कार्ड नंबर तुम्ही अपडेट केले ते त्यांना अप्रूव्ह करायला सांगा. सो अशा पद्धतीने आपण आपले डॉक्युमेंट्स ॲड केलेले आहेत. डॉक्युमेंट्स ॲड केल्यानंतर आपण होमला परत येऊया. आपण अजूनही काही गोष्टी अपडेट करतो ज्याच्यामध्ये आपलं प्रोफाईलसुद्धा आपल्याला अपडेट करता येतं, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रोफाईल पिक्चर अपडेट करता येतो, ॲड्रेस करता येतो. चला आपण आता ते ॲड करूयात. सो इथं व्ह्यूचा ऑप्शन आहे. व्ह्यूच्या ऑप्शनमध्ये इथं प्रोफाईलचा ऑप्शन आहे. इथं तुम्हाला तुमचे सगळे डिटेल्स दिसतील, जिथं तुम्हाला प्रोफाईल पिक्चर, त्याच्यानंतर तुमचं नाव, तुमचं डेट ऑफ बर्थ, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID, ह्या सगळ्या गोष्टी काय करता येतात. ज्याच्या समोर एडिटचं बटन आहे ते सगळे एडिट करता येतात. सो आता आपण पहिले आपला प्रोफाईल पिक्चर सेट करूया. एक फोटो सिलेक्ट करूया चूज अ फाईलवर क्लिक करून, आणि फोटो सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तो अपलोड होतो आणि या ठिकाणी तुम्हाला त्याचा प्रिव्ह्यू दिसतो. सो तुम्हाला जर ॲडजस्ट करायचा असेल क्रॉप करताना तर तो ॲडजस्ट करा, आणि प्रिव्ह्यू फोटो म्हटलं की तो फायनल तुमच्या प्रोफाईलला कसा दिसेल तो दिसतो, आणि मग तो अपलोड करूया. अपलोड केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आता काय करायचं आहे, आपला ॲड्रेस डिटेल्स जे आहेत ते आपल्याला ॲड्रेस डिटेल्स टाकायचे, ज्याच्यामध्ये परमनंट आणि करंट ॲड्रेस असे दोन्ही गोष्टी आपण टाकणार आहोत. सो इतरही काही आहेत पण तुर्तास आपण ॲड्रेसच करणार आहोत. सो परमनंट ॲड्रेसच्या समोरच्या पेन्सिलवर मी क्लिक करतो. पेन्सिलवर क्लिक केल्यानंतर हे ॲड्रेसचा एक फॉर्म आपल्याला या ठिकाणी ओपन होतो, ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, आता आपला जो करंट ॲड्रेस आहे तोच आपला परमनंट ॲड्रेस आहे असं टिकमार्क करून आपण काय करूयात, पुढं हे करूयात. पण सुरुवातीला आपण परमनंट ॲड्रेस आपला इथं लिहायचा आहे. सो या ठिकाणी मी माझा परमनंट ॲड्रेस ॲड करतोय. लाईन 1 मध्ये मी माझी डिटेल्स भरतोय. त्याच्यानंतर मी लाईन 2 मध्ये माझा उर्वरित ॲड्रेस लिहीन. ॲड्रेस लिहून झाल्यानंतर आपल्याला हा एरर आला आहे, ज्याच्यामध्ये त्याने आपल्याला सांगितले ॲड्रेस हा ठराविक कॅरेक्टरपेक्षा जास्त नको आहे. सो मी त्याच्यातला काही ॲड्रेस माझा जो जास्त गरजेचा नाही असा वाटतो तो मी या ठिकाणी कमी करतोय. अजूनही एरर येतोय. मी काम करतो, मी पुन्हा एकदा हा सगळा जो ॲड्रेस आहे तो सगळाच्या सगळा पुन्हा एकदा रिटाईप करतो. लाईन 2 मध्ये 30 पेक्षा जास्त कॅरेक्टर नसावेत असं त्यांचं सांगणं होतं. आपण मग ते कॅरेक्टर्स ॲडजस्ट करून 30 पेक्षा कमी कॅरेक्टरमध्ये आपला ॲड्रेस या ठिकाणी टाकतोय. त्याच्यानंतर सिटी सिलेक्ट करायची. सिटी सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला आपलं स्टेट म्हणजे राज्य, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे.
जिल्हा झाल्यानंतर तुमचा पिनकोड, जो पिनकोड आहे तो पिनकोड या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. या ठिकाणी मी माझा पिनकोड टाकतोय. त्यानंतर हा जो करंट ॲड्रेस आहे तोच आपला परमनंट ॲड्रेस आहे असं चेकमार्क करूयात आणि सबमिट करूयात. सो अशा प्रकारे आपला ॲड्रेस सक्सेसफुली सेव्ड झाला आहे. तुम्ही बघत असाल इथे डिटेलमध्ये आता आपल्याला परमनंट आणि करंट ॲड्रेसमध्ये आपला जो आत्ता ॲड्रेस आपण टाकला तो या ठिकाणी दिसत आहे. सो ईमेल पण आम्ही ट्राय केला, पण ईमेलच्या सर्व्हरचा काहीतरी एरर असल्यामुळे ईमेलचा OTP आम्ही टाकू शकलो नाही. सो ईमेलसुद्धा तुम्ही अशाच प्रकारे या ठिकाणी काय करू शकता, अपडेट करू शकता. चला तर मग कसा वाटला व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तिथं आलेली ती बेल आयकन पण दाबा, म्हणजे आपले जे इथून पुढे जे व्हिडिओ येणार आहेत त्याच्या लिंक्स सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील. चला तर मग भेटूया परत एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.